मला तर असं वाटायला लागलंय हे टीव्हीवरची जनता सगळा बाजा बोजा गुंडाळून सोशल मीडियावर येते की काय. सांगायचं कारण असं आहे, बिग बॉस हिंदीचा 19वा सीझन चालू होतोय, ज्यामध्ये ऑब्विसली होस्ट करतोय सलेमान भाई आणि शोचे कंटेस्टंट बनून जाणार आहे पायल गेमिंग. आता हे नाव कन्फर्म झालेलं की माहित नाही, पण पायल गेमिंग सर्वांना माहिती आहे. त्याच्यानंतर धीरज दुपर, जो टीव्हीचा चांगला ओळखला जाणारा चेहरा आहे. त्याच्यानंतर गौरव खन्ना, तुम्ही मालिकांमध्ये बघितलं असेल याला. आता सॉरी, तुम्ही मालिका तर बघतच नसाल, आता लोकांना रील ढकलायची सवय लागली. बरेचसे त्यामुळेच सोशल मीडिया स्टार या शो मध्ये येत आहे. मी तर म्हणतो 75% लोक हे सोशल मीडियावरचे. त्याच्यामध्ये आवेश दरबार झाला, त्याच्यासोबत डान्स करणारी ती नगमा मिरजकर झाली. नाव अजून कन्फर्म झालेली नाही, पण बऱ्यापैकी हे जे फेमस चेअर आहे ह्या बिग बॉसच्या सीझन मध्ये तुम्हाला घरामध्ये दिसू शकतात. बिग बॉसच्या घरामध्ये टोटल 17 कंटेस्टंट जाणार आहे. त्याच्यापैकी काहींची नावे आपल्याकडे आलेली आहे, अजून नॉट कन्फर्म आहे ते नावं, पण बऱ्यापैकी यांचे येण्याचे चान्सेस आहे. त्याच्यामध्ये आहेत बशीर अली, त्याच्यानंतर शेहबाज बडेशाह, जो की शहनाज गिलचा भाऊ आहे, जिने एक सीझन खूप गाजवला होता. त्यानंतर मृदुल तिवारी, जो की युट्यूबर आहे, ज्याला एल्विश यादवचा सपोर्ट आहे. आपल्या एल्विश भाई के आगे कोई बोल सकता है क्या, तो वाला एल्विश यादव. घरात जाऊ शकते तानिया मित्तल. आता तानिया मित्तल बऱ्याच लोकांना माहिती आहे. तानिया मित्तलचं नाव ऐकून बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावरती हसू पण आलेला असेल. नंतर शो मध्ये एंट्री करतोय अरमान मलिकचा भाऊ अमाल मलिक, ज्याला तुम्ही सगळे ओळखता. आता हे बरेचसे चेहरे जे आहेत ते जाणे पैचाने आहेत. बाकीचे काही नावं आहेत ते काही लोकांसाठी नवे असतील, काही लोक त्यांना ओळखत पण असतील. पण वाटतंय यावेळेचा सीझन नक्कीच इंटरेस्टिंग होईल आणि वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून बी बरेचसे नावाजलेले चेहरे येऊ शकतात, जे तुमचं मनोरंजन करू शकतात. यावेळेस बिग बॉस 19ची थीम आहे राजकारण, आणि बिग बॉस 19चा ग्रँड प्रीमियर रिलीज होतोय 24 ऑगस्टला रात्री 9 वाजता OTT वरती आणि कलर्स टीव्ही वरती रात्री 10:30 वाजता.